नमस्कार, स्वागत आहे तुमचं मोहक रेसिपीज आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण आषाढी एकादशी निमित्त उपवासाची मऊसूत इडली करणार आहोत। ही इडली करण्यासाठी खूप जास्त वेळ लागत नाही, खूप जास्त साहित्य लागत नाही, अगदी झटपट तयार होते व खायलाही अगदी भन्नाट लागते। चला तर मग अजिबातही वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात। उपवासाची इडली करण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला वरईचे तांदूळ लागणार आहे। तर इथे मी 1 वाटी वरईचे तांदूळ घेतलेले आहेत। हे तांदूळ स्वच्छ निवडून घेतलेले आहेत। बऱ्याचदा वरईच्या तांदळामध्ये गारा असतात, त्यामुळे वरईचे तांदूळ चांगल्या माहितीतल्या दुकानातूनच खरेदी करावेत। हे तांदूळ मिक्सरच्या एका छोट्या भांड्यामध्ये घालून घेऊया। आपल्याला हे तांदूळ एकदम बारीकही करायचे नाहीत, एकदम पावडर करायची नाही, तर ओबडधोबड वाटून घ्यायचे आहेत। ज्याप्रमाणे रव्याचं स्ट्रक्चर असतं त्याप्रमाणे इथे थोडेसे बारीक असे वाटून घ्यायचे आहेत। थोडंसं फिरवून घेतलेलं इथे वरईच्या तांदळाचं पीठ एका भांड्यामध्ये काढून घेऊया। इडली एकदम मऊसूत होण्यासाठी यामध्ये एक उकडलेला बटाटा घेतलेला आहे, त्याची साल काढून घेऊया व बटाटा अशा प्रकारे कुस्करून या भांड्यामध्ये घालून घेऊया। इथे तुम्ही उकडलेल्या बटाट्याऐवजी कच्चा बटाटा वापरला तरीही चालू शकेल, परंतु कच्चा बटाट्यामुळे इडलीचा रंग थोडासा बदलतो, म्हणून मी इथे बटाटा उकडूनच घेतलेला आहे। यामध्ये थोडंसं पाणी घालून चांगलं बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे। ही तयार करून घेतलेली बटाट्याची पेस्ट यामध्ये ओतून घेऊया। गरज असेल तर यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे। आपल्याला हे बॅटर खूप जास्त पातळ करायचं नाही, तसेच खूप जास्त घट्टही ठेवायचं नाही। हे मिश्रण चांगलं मिक्स करून घेऊया। आंबटपणासाठी यामध्ये 2 चमचे दही घालून घेऊया। दही घातल्यानंतरही परत एकदा हे मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। इथे आपण इन्स्टंट इडली करत असल्यामुळे दही घालणे अगदी गरजेचं असतं। यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया। इथे मला हे मिश्रण थोडंसं घट्टसर असं वाटत आहे, म्हणून मी यामध्ये परत एकदा थोडंसं पाणी घालून घेत आहे। उपवासामध्ये बऱ्याच लोकांना साबुदाणा खायला आवडत नाही किंवा पचायला जड जातो, अशांसाठी अशा प्रकारची इडली एक बेस्ट ऑप्शन आहे। आता आपल्याला हे मिश्रण 10 ते 15 मिनिटासाठी भिजत ठेवायचं आहे। याबरोबर खाण्यासाठी चटणी करून घेऊया। त्यासाठी इथे सुक्या खोबऱ्याचे छोटे छोटे तुकडे रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवलेले होते। दुसऱ्या दिवशी सकाळी हे खोबऱ्याचे तुकडे चांगले भिजलेले आहेत। आता हे तुकडे मिक्सरच्या एका छोट्या भांड्यामध्ये काढून घेऊया। त्यामध्ये 1 हिरवी मिरची, थोडीशी साखर, चवीनुसार मीठ घालून पहिल्यांदा अजिबातही पाणी न वापरता मिक्सरमधून चांगली वाटून घ्यायची आहे। ही चटणी थोडीशी वाटून घेतल्यानंतर यामध्ये 2 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालून घेऊया। इथे तुम्ही शेंगदाण्याच्या कुटाऐवजी भाजून घेतलेले शेंगदाणे किंवा तळून घेतलेले शेंगदाणे वापरले तरीही चालू शकेल। आता यामध्ये थोडंसं पाणी घालून एकदम बारीक असं वाटून घेऊया। तुम्हाला जेवढी चटणी पातळ हवी आहे तेवढं यामध्ये पाणी वापरायचं आहे। पाणी घातल्यानंतर परत एकदा हे मिश्रण एकदा फिरवून घेऊया। या चटणीसाठी आपण ओल्या खोबऱ्याचा वापर न करता सुक्या खोबऱ्याचा वापर केलेला असला तरी ही चटणी खायला खूप चविष्ट लागते। ऐनवेळेस अजिबातही गडबड होऊ नये म्हणून इडली प्लेट्सला थोडंसं तेल लावून घेऊया। इडली प्लेट्सला तेल लावायच्या आधीच ज्या भांड्यामध्ये आपण इडली शिजत घालणार आहोत त्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे व पाणी गरम करण्यासाठी गॅसवरती ठेवून दिलेलं आहे। 10 ते 15 मिनिटे झालेली आहेत। हे मिश्रण छान फुललेलं आहे। इडली छान जाळीदार होण्यासाठी यामध्ये 1 चमचा इनो घालून घेऊया। इनो चांगला ॲक्टिवेट होण्यासाठी यावरती 1 चमचा पाणी घालून मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। इनो टाकल्यानंतर हे मिश्रण खूप वेळापर्यंत मिक्स करून घ्यायचं नाही, तर हलकंच मिक्स करून घ्यायचं आहे। मगाशीच आपण या प्लेट्सला तेल लावून घेतलेलं होतं, त्यामध्ये थोडं थोडं मिश्रण घालून घेऊया। खूप जास्तही मिश्रण यामध्ये भरायचं नाही। तर इथे एकूण 10 इडल्या तयार झालेल्या आहेत। ह्या सर्व प्लेट्स उचलून या इडली पात्रामध्ये ठेवून देऊया व गॅसची फ्लेम मध्यम ठेवून 15 ते 20 मिनिटांसाठी इडल्या शिजवून घेऊयात। आधीमध्ये अजिबातही आपल्याला या इडली पात्राचं झाकण काढायचं नाही। फक्त 1 वाटी वरईच्या तांदळापासून व एका बटाट्यापासून 10 इडल्या तयार झालेल्या आहेत। 15 ते 20 मिनिटांनंतर इडली कशी शिजली आहे ते चेक करूया। त्यासाठी हात थोडासा ओला करून इडलीला टच केल्यानंतर अजिबातही इडली चिकट लागत नाही, म्हणजेच आपली इडली चांगली शिजलेली आहे। 5 मिनिट तरी अशीच इडली ठेवून देऊया। इडली पूर्णपणे थंड झाल्यानंतर डिमोल्ड करून घेऊया। तुम्ही पाहू शकता एकदम मस्त अशी ती आपली इडली तयार झालेली आहे। नुसता चमचा लावता लावता लगेच आपोआप निघत आहे। एकदम मऊसूत अशी बनलेली आहे व पांढरी शुभ्रही झालेली आहे। या इडलीसाठी अजिबातही तेल लागत नाही, पचायला अगदी हलकी आहे, तसेच पोटभरीची आहे। यातील एक इडली मी तुम्हाला तोडून दाखवते। एकदम जाळीदार अशी इडली बनलेली आहे। तर तुम्ही सुद्धा येत्या आषाढी एकादशीला अशा प्रकारे केलेली उपवासाची बटाटा इडली नक्की करून बघा।
पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत घरी बनवलेले पदार्थ खा आणि स्वस्त राहा. तसेच जाता जाता आपल्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.